झी 24 तास एक पाऊल पुढे. The first prize I received in my cricketing career was Ireland's first tournament, first year as a man of the tournament. That was given by late Chinnaswamy, then BCCI president, and the award was 300 rupees. And I didn't know what to do about 300 rupees. And then Tata captain Milind Rege, we had come by ST. We had travelled, Babu Nadkarni had raised a team, and we had travelled by ST to Goa, Bombay to Goa. I think the picture was made on that trip only. And then when I received this 300 rupees, I told Milind, I asked Milind, can we fly back? And mind you, the return fare, the one-way fare then was 150 rupees Goa to Bombay. I still remember that. So what I want to say is, please youngsters, if you want to play true cricket, it is Test cricket, it is not IPL. You know, IPL is like, fast food where you just pay, grab a bite and go home. But if you want to really earn a name for yourself, for your team, for your country, for your parents, for everyone, I think please give importance to longer version of the game, which is Test cricket, which is true cricket. काय म्हणले संदीप पाटील? दॅट विच इज ट्रू क्रिकेट. जर तुम्हाला नाव मिळवायचं असेल, देशासाठी खेळायचं असेल, तर तुम्हाला टेस्ट क्रिकेटमध्येच लक्ष दिलं पाहिजे, अशा प्रकारचे विचार संदीप पाटील यांनी व्यक्त केले. 300 रुपयात एसटीनी लाल पिवळ्या डब्यातनं केलेला तो प्रवास आणि त्याहीपेक्षा पहिल्या 300 रुपयाच्या मानधनाचा, घामाचा, कष्टाचा, अनुभवाचा आनंद त्यांनी आपल्याशी शेअर केला. आत्ताच्या क्रिकेटमध्ये काय आहे, आपण याबद्दलच बोलणार आहोत चंद्रशेखर संत यांच्याशी. चंद्रशेखर संत, 300 रुपयावर माणसं क्रिकेट खेळत होती, आनंदी होती, खुश होती. त्या काळात किती पैसे मिळायचे हो क्रिकेटमध्ये? बापू नाडकर्णींचा काळ तुमच्या समोर आहे, माधव मंत्रींचा काळ तुमच्या समोर आहे. नाही खरं आहे, बापू नाडकर्णी म्हणायचे रणजी ट्रॉफीला 3 दिवसाला 15 रुपये मिळायचे, रोजचे 5 रुपये, 3 रुपयाला 15 रुपये. अजित वाडेकरने किस्सा सांगितला. अजित वाडेकर म्हटलं, मी क्रिकेटकडे का वळलो, तर मला एकदा बाळगुप्ते बसमध्ये भेटला. बाळगुप्ते आपल्या कसोटीवर, माझी कसोटीवर शिवाजी पाजिंकाचा क्रिकेटपटू आणि वाडेकरचा सहकारी. तर वाडेकरला तो म्हणला की तू माझ्या कॉलेजच्या रुयातर्फे का नाही खेळत? तर म्हणला, मला काय खेळता येत नाही. तर म्हणजे फक्त 12 वर राहायचंय, तुला 3 रुपये मिळतील. तर वाडेकर म्हणला, 3 रुपयासाठी मी क्रिकेट खेळायला लागलो आणि तो आनंद वेगळा होता. आणि त्यातून मी आज एवढा मोठा कसोटीवीर झालो, रणजीवीर झालो, कसोटीवीर झालो, दुली ट्रॉफी खेळली, आंतरराष्ट्रीय क्षेत्र गाजवलं आणि भारतीय संघाचा कर्णधार झालो. तर असा अजित वाडेकर, तो जमाना कसा होता बघा. संदीप पाटील हा आता आजच्या कालच्या पिढीतलाच खेळाडू. तसं बघायला गेलं तर 300 रुपयाचा आनंद, 300 रुपयाचा मोल आणि ते अप्रूप, हे जे होतं ना, ते आजच्या मुलांना वाटतच नाही. कारण त्यांना आयतच सगळं काय मिळतं, किट मिळतं, त्यांना शर्ट मिळतो, पॅन्ट मिळते, टोपी मिळते, पॅड्स मिळतात, त्यांना विमान प्रवास मिळतो, फर्स्ट क्लास जातात. त्यावेळेचे क्रिकेटपटू म्हणजे अगदी रणजी ट्रॉफी गावस्कर खेळायचा, वाडेकर खेळायचा, त्यावेळेला हे लोक गाडीने जायचे आणि एखाद्या युनिव्हर्सिटीच्या एखाद्या रूम मध्ये किंवा शाळेच्या एका रूम मध्ये राहायचे किंवा हॉलमध्ये राहायचे आणि एकत्र झोपायचे, एकत्र वागायचे, एकत्र खेळायचे, बागडायचे. पण तो जो आनंद होता, तो आनंद वेगळा होता. तो आज आनंद फार नाहीसा झालाय आणि सगळा एक पैशाचा खेळ झालेला आहे. विनायक सामंत, बरोबर आहे. विनायक सामंत, 15 रुपये रणजी ट्रॉफीसाठी 3 दिवसाच्या मिळायचे आणि 300 रुपये मिळायचे आर्लेम ट्रॉफीसाठी. मला सांगा, आता IPL मध्ये किती पैसे मिळतात हो? आता जवळजवळ IPL फर्स्ट क्लास प्लेअरला, म्हणजे जे रणजी ट्रॉफी प्लेअर आहेत, त्यांना 20 ते 25 लाख रुपये मिळतात. 20 ते 25 लाख रुपये, आणि फक्त 2 ते पण. आणि रणजी ट्रॉफीचे साधारण 1,20,000 रुपये 4 दिवसाचे मिळतात आता रणजी ट्रॉफीचे. आणि IPLच्या चांगल्या खेळाडूच्या बोली किमती तर आपण पेपरातनं वाचतो, आम्ही दाखवलेले आहेत. या व्यतिरिक्त जे खेळाडू असतात त्यांना काय मिळतात पैसे? जे फर्स्ट क्लास प्लेअर आहेत त्यांना 20-25 लाख रुपये मिळतात आणि जे टेस्ट प्लेअर आहेत त्यांच्या तर बोली तुम्हाला माहिती आहे, त्या करोडोवरती जातात. आणि पण याच्यामध्ये जे अंडर 19चे प्लेयर्स आहेत किंवा क्लब लेवलचे प्लेयर्स आहेत, जे 2020 मध्ये त्यांच्या टुर्नामेंटमध्ये चांगलं करतात, त्यांना साधारण 8 ते 10 लाख रुपये मिळतात. 8 ते 10 लाख रुपये मिळतात. ते सुद्धा अवघ्या 2 दशकात पडलेला फरक आता आपल्याला विनायक सामंत आणि चंद्रशेखर प्रभू यांनी सांगितलेला आहे. राजन नायर साहेब, क्रिकेटपटूंनी पैसा मिळवायला आमचा विरोध नाही, पण त्या क्रिकेट बरोबरची IPLची मस्ती आली, त्याच्यामुळं पैशानं एक प्रकारे क्रिकेट भ्रष्ट झालं. काय सांगाल आपण? याच्यावर माझा विचार असा आहे, 15 रुपये हे घेऊन 3 दिवसाचे रणजी ट्रॉफी जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा आपल्याला वेगळी आनंद होता. आजकाल
हा प्रोडक्ट झाला आहे. IPL एक प्रोडक्ट आहे, त्याचे खेळाडू हेही प्रोडक्ट झालेले आहे. कमर्शियल प्रोडक्ट हे त्याला नाव द्यायला काही हरकत नाही आहे. दुसरी गोष्ट, अर्जुना रणतुंगा माजी क्रिकेट कॅप्टन श्रीलंकानी एकदा म्हटलं होतं 2 वर्षापूर्वी, डोंट स्पॉइल द किड बाय ओव्हर पेईंग देम, डू नॉट स्पॉइल देम. हे मला पूर्णपणे आता पटलं आणि हेही खरं निघालं. आता तुम्ही पैशासाठी खेळायचं की खेळ पैशासाठी आहे ह्याच्यावर विचार करावा लागेल. आणि जेव्हा मुलगा स्टेट असोसिएशन कडून मिळते, कमीत कमी व्यवस्थित खेळला वर्षभर तर 5 लाख रुपये भेटते. आणि आता IPL मध्ये जेव्हा 19 इयर ओल्डला तुम्ही 20 लाख 25 लाख रुपये देतात तेव्हा त्यांना मस्ती येते. आणि हे जे मस्ती आहे ते कुठूनही तुम्हाला निघून येते. आणि आता हे तुम्ही जे पाहिलं IPLला जे लोकांना त्रास होऊन राहिला, हे आता क्रिकेट सोडून बाकी गोष्टीकडे जास्त लक्ष. जुगार एक प्रकारे राजन नायर साहेब, जुगार खेळणारी लोक याच्यामध्ये आली आणि त्या जुगाऱ्यांनी क्रिकेटचं एक प्रोडक्ट बनवलं आणि त्या प्रोडक्टकडे क्रिकेट खेळणारी माणसं ही त्यातल्या कटपुतल्या बावल्या बनली आणि त्या क्रिकेटचा फॉर्मॅटच असा ठेवला की त्या फॉर्मॅटमध्ये मॅच फिक्सिंगला एक प्रकारे चालना मिळावी. या सगळ्या क्रिकेटचा भारताच्या टेस्ट क्रिकेटवर काय परिणाम झालाय? झी 24 तास, एक पाऊल पुढे.